आपल्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे महादजी शिंदे. महादजी शिंदे यांना इंग्रजांकडून मानाने द ग्रेट मराठा असे म्हटले जायचे. अशा या पराक्रमी महादजी शिंदे यांचा पराक्रमी इतिहास आपण पाहणार आहोत. महादजी शिंदे यांचा जन्म 1730 साली झाला. महादजी शिंदे हे सुभेदार राणोजी शिंदे यांचे पुत्र होते. महादजी युद्धाच्या रणांगणावर आपल्या वडिलांच्या बरोबर जात होते. वयाच्या 10व्या वर्षी वरात येथील युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतरच्या अनेक युद्धांमध्ये महादजींनी राणोजी, जयाजी, दत्ताजी यांच्याबरोबर भाग घेतला. त्यातूनच त्यास युद्धोन्नती, मुत्सद्देगिरी, राजनीती, धैर्य यांचे शिक्षण मिळत गेले. महादजी शिंदे यांनी आपल्या भावाबरोबर पानिपतच्या युद्धामध्ये सहभाग घेतला होता. विश्वासरावास गोळी लागली, सदाशिव भाऊंच्या गर्दीत मिसळणे, मराठ्यांचे अनेक महत्त्वाचे सरदार रणांगणात धारातीर्थी पडले. या गोष्टींमुळे मराठा सैन्य सैरावैरा धावू लागले. तेव्हा महादजी शिंदे यांनी आपली घोडी पानिपतच्या रणांगणातून माघारी फिरवली. पानिपतच्या रणांगणातून माघारी फिरत असताना त्यांचा एका रोहिला पठाणाने पाठलाग केला. रोहिला पठाणाची नजर महादजींच्या अंगावर असणाऱ्या किमती ऐवजांवर व महादजींच्या सुंदर घोडीवर होती. महादजी घोडीवरून पळत असताना त्यांच्या घोडीचा पाय एका खड्ड्यात अडकला व घोडी कोलमडून पडल्यामुळे महादजी एका खड्ड्यात मूर्छा येऊन पडले. त्यावेळी त्या पठाणाने महादजींच्या पायावर खोलवर जखम करून त्यांच्या अंगावरील किमती ऐवज व घोडी घेऊन पळ काढला. त्याच रस्त्याने पेशव्यांच्या फौजेतील एक बिस्तीर राणेखान चालला होता. त्याने महादजींस ओळखले. त्याच दयेऊन त्याने त्यास आपल्या बैलांवर असणाऱ्या पालखीत घालून पेशव्यांच्या फौजेत आले. पेशव्यांच्या छावणीत महादजींवर उपचार करण्यात आले. मात्र पायावर खोल जखम झाल्यामुळे जन्मभरासाठी महादजी शिंदे यांना अपंगत्व आले. राणेखानाचे उपकार महादजी शिंदे कधीही विसरले नाही. आपल्या भावाचा दर्जा, मान, प्रतिष्ठा महादजींनी त्यास दिला. त्यास महादजींनी भाई हा किताब दिला व तेव्हापासून तो भिस्ती राणेखान भाई या नावाने ओळखला जाऊ लागला. शिंद्यांच्या दौलतीमध्ये राणेखान भाईस खास मान असलेला दिसून येतो. राणेखान महादजींचा अत्यंत विश्वासू सल्लागार, ज्येष्ठ मुत्सद्दी, मध्यस्थ वकील, पराक्रमी सेनापती अशा अनेक भूमिका नंतरच्या काळात पार पाडल्याचे दिसून येते. महादजी शिंदे यांना पानिपतच्या संग्रामानंतर राघोबादादाचा सरदारकीबाबत विरोध पत्करावा लागला. मात्र पेशवे माधवराव यांनी पेशवेपदाचा कारभार स्वतःच्या हाती घेतल्यानंतर महादजी शिंदे यांच्याकडे शिंदे दौलतीचा कारभार सोपविला. शिंदे दौलतीचा कारभार हाती घेण्याअगोदर व कारभार हाती घेतल्यानंतर महादजींनी अनेक मोहिमांमध्ये राज्यकारभारामध्ये नेत्रदीपक यश संपादन केल्याचे दिसून येते. पेशव्यांच्या उत्तरेकडील मोहिमा आखण्याचा मुख्य उद्देश दक्षिणेकडे द्रव्यनिधीचा ओघ वळवणे हा होता. पण द्रव्य संपादन केल्यानंतर बऱ्याच लहानथोर सरदारांना वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा लोभ सुटत असे. सर्वस्व पानाला लावून मोहिमा फत्ते करून दक्षिणेकडे द्रव्यनिधी वळवण्याचे भान मात्र महादजींनी कधीही सुटू दिले नाही. त्यामुळे पुढील कालखंडात सर्व मोहिमांचा भार एकट्या महादजींवर पडला. महादजींसारखा पराक्रमी पुरुष पानिपतच्या युद्धातून वाचला नसता तर शिंद्यांच्या या कार्याचा इतर कित्येक शूर घराण्यांप्रमाणे मागमूसही राहिला नसता. पानिपत युद्धामध्ये गेलेली मराठ्यांची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून मोगल बादशाह महादजी शिंदे यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले. एकूणच उत्तरेतील आपल्या वास्तव्याच्या काळात महादजी शिंदे यांनी आपला व पर्यायाने मराठ्यांचा दबदबा पुन्हा उत्तरेत निर्माण केला. महादजी शिंदे यांनी परकीय सत्तांविरोधात आपले धोरण अवलंबत असताना नेहमीच मराठ्यांचे वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसून येते. पानिपतच्या युद्धाने मराठ्यांची अतोनात हानी झाली होती. माणसं मारली गेली होती. पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांच्या एकछत्री वर्चस्वाला कळा लागली. नानासाहेबांनंतर गादीवर आलेल्या थोरल्या माधवरावांनी पानिपताचंही अपयश धुवून काढण्यासाठी महादजी शिंदेंना दिल्लीला पाठवलं. महादजींसोबत या मोहिमेत कारभारी म्हणून होते विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्रपंत कानडे. सरदार तुकोजी होळकर या मोहिमेत महादजींसोबत होते. त्यावेळी राजस्थानमध्ये राजपुतांनी उठाव केला होता. मथुरा, भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केलेली होती. ती या सगळ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी जाबेदा खानावर हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलम याने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती बादशाह शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं. मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बेनीवाले आणि कानड्यांच्या सोबतीने महादजींनी जाबेदा खानाला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला.
10 फेब्रुवारीला महाजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तेथून बादशहाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या बादशाही गादीवर बसवलं. यानंतर नजीब खानाचा बदला घेण्यासाठी पाणीपत, सोनपत, बागपत, शामली हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा भाग पुन्हा जिंकण्यासाठी महाजी निघाले. रोहिले, पठाण, बंगश हे अफगाण एकेकाळी बादशाहाचे सरदार होते, पण नंतर त्यांनी बंड केलं. महाजी तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पाणीपत, शामली हा भाग जिंकला. हरिद्वार पार करून मराठे पत्तर गोजगड करत नजीब खानाने वसवलेली राजधानी नजीबाबादपर्यंत पोहोचली. नजीबाबाद त्यांनी ताब्यात घेतले. नजीब खानाची कब्र उकडून गंगेत मिसळत महाजींनी आपला बदला घेतल्याचं इतिहासकार सांगतात. जाबेदा खानाने पत्तरगडच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट मराठ्यांना मिळाली. यानंतर मराठे हे उत्तरेतले बादशाहाचे संरक्षक होते. पंजाब सिंधमध्ये त्यांना चौथाईचा आणि सरदेशमुखीचा अधिकार होता. पाणीपतचा सुभा महाजींचा जावई लाडोजी शितोळेंकडे होता. 1787च्या सुमारास मुसलमान सरदार आणि काही राजपूत राजांनी महाजींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी बंड केले. याला लालसोटची लढाई म्हणतात. महाजींच्या सैन्यातल्या स्थानिक उत्तर भारतीय सैनिकांनी यावेळी बंड केलं होतं आणि महाजींच्या सैन्यातून पळ काढला होता. महाजींनी यावेळी नाना फडणवीसांकडे मदत मागितली आणि फडणवीसांनी माळव्यातल्या जहागिरीतून मदतीसाठी तिकडं सैन्य पाठवलं. गुलाम कादर हा जाबेदा खान रोहिल्याचा मुलगा आणि नजीब खानाचा नातू. बादशाहाला संरक्षण देणारे महाजी शिंदे आणि मराठा सैन्य राजपुतांशी लढत असताना या गुलाम कादरने दिल्लीचा ताबा घेतला. गुलाम कादरने बादशाह शहाआलमला कैद केलं. त्यावेळी बादशाहाचं वय 70च्या जवळ होतं. या गुलाम कादरने दिवाने आममध्ये बादशाहाच्या जनानखान्याची, कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची बेअब्रू केली. गुलाम कादरने बादशाह शहाआलमचे डोळे फोडले. मथुरेतल्या महाजींना हे समजल्यानंतर अली बहादर आणि राणे खान यांना त्यांनी दिल्लीकडे पाठवलं. अली बहादर आणि राणे खान यांनी दिल्ली जिंकली आणि किल्ल्याला वेढा दिला. गुलाम कादर या दरम्यान मेरठला पळून गेला होता. गुलाम कादरला पकडून महाजींनी दिल्लीत आणलं आणि त्याला बादशाहासमोर शिक्षा देण्यात आली. यानंतर बादशाहाने देऊ केलेली मुतालिकी पेशव्यांतर्फे स्वीकारली आणि ते वकील मुतालिक झाले. उत्तर हिंदुस्थानातल्या वास्तव्यादरम्यान महाजी 14 वर्ष मथुरेत होते. पानिपतच्या युद्धानंतर महाजींनी त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं. तोपर्यंत मराठा सैन्यात फक्त दक्षिणेतल्या आणि महाराष्ट्रातल्या सैनिकांचा भरणा होता. महाजींनी सैन्याचं स्वरूप बदललं. उत्तरेत राहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं म्हणून महाजींनी उत्तरेतून सैन्याची भरती करायला सुरुवात केली. यातूनच शिंद्यांच्या सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला. यात महाराष्ट्रातले अधिकारीही होतेच. डी बॉयन या फ्रेंच अधिकाऱ्यांची नियुक्ती महाजींनी त्यांच्या सैन्यात केली होती. याशिवाय महाजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांची आपल्या सैन्यात नेमणूक केली. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. यासोबत महाजी शिंदेंनी तोफखानाही आधुनिक केला. त्यांनी ब्रॉन्झ तोफा घडवून घेतल्या. फॉन्ड्री सुरू करून बंदुका ओतण्याचा कारखाना काढला. महाजी शिंदेंमुळे शिंदेंच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्र होती. महाजींकडे 30,000 कवायती पायदळ, 500 तोफा, 30,000चं घोडदळ होतं. हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे. इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले. दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महाजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले. वानवडीच्या भरलेल्या दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे 2 वर्षे महाजी पुण्यातच वास्तव्याला होते. पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794ला महाजींचं ज्वराने निधन झालं. महाजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्ये जमीन दिली. महाजींची छत्री आजही वानवडीत आहे.